नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागाला। तर आता आपण इथे असं पाहतो की सुनंदा ही देवघरात बसलेली असते आणि तिथे बसून ती घंटानाद करत असते। इतक्यात त्या ठिकाणी आता मानसी आलेली असते आणि मानसी सुनंदाला म्हणत असते, मावशी हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही आहे, पण प्लीज एकदा मी काय बोलते ते ऐकून तरी घ्या। तर दुसरीकडे आता गीता वहिनी ही मानसीची बॅग देण्यासाठी प्रभू निवासला आलेली असते। ती सूरज दादाकडे मानसीची बॅग देते आणि सांगत असते, ही घ्या, ही मानसीची बॅग आहे, पुन्हा ही बॅग घराबाहेर जाईल असं काही करू नका, याची काळजी घ्या। त्याबरोबर सूरजदादा म्हणत असतो, हो ग, आता मानसी घरी तर परत राहायला आली, पण अजूनही आईचा मानसीवरती राग आहे। आता तो राग कधी जातोय हाच प्रश्न पडला आम्हाला सगळ्यांना। आई अजून मानसीबरोबर बोलत नाही आहे ना, त्यामुळे थोडं टेन्शन आहे ग। आता गीता वहिनीला प्रश्न पडतो की आता तर अगदी आईंच्या मनाप्रमाणे घडलंय सगळं, मानसी घरी राहायलाही परत आली आहे, मग तरीही अजून आईंचा मानसीवरती राग का आहे? लगेचच गीता वहिनी सूरजदादाला हा प्रश्न विचारते। आता तर सगळं काही अगदी आईंच्या मनाप्रमाणे घडतंय, मानसी घरी राहायला परतही आली आहे, मग तरीही आईंचा अजून मानसीवरती का राग आहे? आता तर सगळं व्यवस्थित व्हायला हवं ना। त्यावर सूरजदादा म्हणत असतो, अगं तेच तर काही कळत नाही आहे ना, का राग आहे ते आईचा मानसीवरती। त्याबरोबर आता गीता वहिनी म्हणत असते, काहीही झालं तरी आईंचा मानसीवरचा राग लवकर गेला पाहिजे। तर दुसरीकडे सुनंदा ही मानसीला म्हणत असते, मी तुझं का ऐकून घेऊ, सांग ना, तू या घरात राहायला का परत आली आहेस? मी ऑफिसमध्ये जे काही पाहिलं ते। त्यावर मानसी म्हणत असते, तो तुमचा गैरसमज होता मावशी। त्याबरोबर लगेचच सुनंदा म्हणते, ठीक आहे, तो माझा गैरसमज होता, पण ज्या तेजसमुळे तुझ्या वडिलांचा जीव गेला, तू त्याच्या घरात परत राहायला का आलीस? आम्ही तुला समजावत होतो, तुला बोलवत होतो, त्यावेळेस तू आली नाहीस, आणि मग आत्ताच तू घरी परत राहायला का आलीस? इथे तुझ्या घरी परत येण्यामागे काय कारण आहे? आता मात्र मानसी काही उत्तर देत नसते। सुनंदा म्हणते, बोल ना, तू माझ्या तेजसला माफ केलंस का? तुमचं नातं पुन्हा पूर्वीसारखं झालंय का? आता मानसी आणि सुनंदाचं बोलणं चोरून गायत्री ऐकत असते। आता गायत्री ही मनात म्हणत असते, अरे हो, ह्याचा विचार तर मी सुद्धा केला नव्हता। तर इकडे आता मात्र मानसीकडे उत्तर देण्यासारखं काहीच नसतं, त्यामुळे मानसी ही पूर्णपणे निरुत्तर झालेली असते आणि आता ती गप्प बसलेली असते। तर दुसरीकडे गीता वहिनी म्हणत असते की आईंमधला आणि मानसीमधला हा अबोला लवकरात लवकर संपायला हवा, तरच काहीतरी होऊ शकेल। इतक्यात त्या ठिकाणी तात्या आलेले असतात। आता तात्या हे म्हणायला लागतात की हो, आम्हा सगळ्यांची सुद्धा तीच इच्छा आहे। आता तात्यांच्या हातामध्ये भाजीपाल्याच्या पिशव्या असतात। सूरजदादा लगेचच पुढे सरसावतो आणि तात्यांच्या हातातल्या भाजीपाल्याच्या पिशव्या घेतो। तर गीता वहिनी म्हणते, तात्या मी एक सुचवू का? म्हणजे खरं तर मी या घरामध्ये राहत नाही, ही गोष्ट सुचवण्याचा मला काही एक अधिकार नाही आहे, पण तरीसुद्धा मी बोलते। त्याबरोबर गीता वहिनीने मी या घराचा भाग नाही, मी या घरात राही असं म्हटल्याबरोबर तात्या तिला म्हणत असतात, गीता तू या घराचा भाग आहेस, अगं या घरची सून आहेस तू, तुला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे असं म्हणतात। त्याबरोबर गीता वहिनी म्हणायला लागते, तात्या अहो, तेजस आणि मानसीच्या लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा अजून कुठे केली आहे? मला असं वाटतं की आपण सत्यनारायण घालायला पाहिजे, म्हणजे घरावरती जे संकट आलंय, जे अरिष्ट आलंय, ते सगळं दूर होऊन जाईल। तुम्हाला काय वाटतं? त्याबरोबर आता गीता वहिनीची जी कल्पना असते ती अगदी उत्तम असते, कारण लग्नानंतर सत्यनारायण हे घालायलाच हवं। तात्या म्हणतात, तुझी कल्पना ही अगदी छान आहे गीता, पण जेव्हा तू सुद्धा ह्या घरामध्ये परत येशील ना, त्यावेळेस आपण सत्यनारायणाची पूजा घालू, आणि ती सुद्धा अगदी दणक्यात पूजा घालू। आता असं म्हटल्याबरोबर गीता लगेचच तात्यांना म्हणते, तात्या अहो, आपण तेव्हा तर पूजा घालूच, पण आत्ताही आपण पूजा घालायला हवी। अहो, आत्ता तेजस आणि मानसीचं नुकतंच नवीन लग्न झालेलं आहे, म्हणून म्हणते मी, सासूबाई एवढ्या मोठ्या संकटातून बचावून आल्यात, म्हणून सत्यनारायण घालायचं, किमान त्या बहाण्याने का होईना, पण आपल्या घरातलं वातावरण पुन्हा एकदा प्रसन्न होईल, मंगलमय होईल,
म्हणून. त्याबरोबर सूरजदादा म्हणतो, तात्या मला गीताचं म्हणणं पटतंय आणि राहिला प्रश्न गीताचा, तर गीता येईल ना प्रसाद घ्यायला? गीता येशील ना? त्यावर गीता म्हणते हो येईन. त्याबरोबर तात्या म्हणतात ठीक आहे, मग घालूया आपण सत्यनारायणाची पूजा. मी बोलून घेतो घरात सगळ्यांबरोबर. आणि मग तात्या हे तिकडनं घरात येतात. तर दुसरीकडे सुनंदा ही म्हणत असते, प्रश्नाचं उत्तर दे माझ्या, तू तेजसला माफ केलंस का? तुझं आणि तेजसचं नातं पूर्वीसारखं झालंय का? आता तेजस त्या ठिकाणी येतो आणि तेजस आईला सांगायला लागतो, हो आई, लकी चामनी मला माफ केलंय आणि आता आमचं नातं पूर्वीसारखं सुद्धा झालंय, सगळं छान झालंय. मी त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांना माझं पटलं. आता हे सगळं तेजस बोलत असताना मानसी तेजसकडे बघते, पण ती गप्प राहते, ती काही बोलत नाही. तर लगेचच आता सुनंदा पुढे काही बोलणार इतक्यात तेजस म्हणतो, तुझा माझ्यावर तरी विश्वास आहे ना? इतक्यात सुनंदाला बाहेरून तात्या हाक मारतात, सुनंदा, ए सुनंदा, मनुताई, मनुताई. मग आता सगळेच जण बाहेर येतात. तर आता तात्या हे सुनंदाला सांगायला लागतात की सुनंदा, आपल्याला घरामध्ये सत्यनारायणाची पूजा घालायची आहे. अगं आपल्या घरामध्ये लग्न कार्य झालंय पण पूजा घातलेली नाही आहे ना. त्याबरोबर सुनंदा म्हणत असते, जर तुम्ही सगळं ठरवलंच आहे तर मग मला कशाला विचारताय? फक्त ज्यांना पूजेला बसवायचं आहे त्यांना एकदा विचारा की पूजेला बसावं एवढं त्यांचं नातं खरं आहे का म्हणून. त्याबरोबर आता तात्या म्हणतात, सुनंदा अगं असं काय करतेस? देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने त्यांचं लग्न झालंय. मग त्याबरोबर आता गायत्री त्या ठिकाणी येते आणि गायत्री म्हणायला लागते की तुम्ही पूजा घाला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ह्या पूजा घालण्याचा नक्की पश्चाताप होईल. त्याबरोबर आता पुढे गायत्री हे म्हणत असते की मी यातलं काहीही यशस्वी होऊ देणार नाही. ही मुलगी मनामध्ये जो निर्धार घेऊन आली आहे ना की ती या घराला बांधून ठेवेल, एकत्र ठेवेल, मी असं काही होऊ देणार नाही. हे सगळं खोटं होणार. त्याबरोबर तेजस म्हणायला लागतो, गेमा, शी शी शी, घाण, एकदम घाण डोकं, नुसत्या गेमा, नुसत्या गेमा. अहो वहिनी, जरा देवाच्या कार्यात तरी गेमा करू नका. त्याबरोबर लगेचच आता गायत्री ही हसते आणि हसत तेजसला उत्तर देते, तेजस, देवाच्या कार्यात मी काहीही अडथळा आणणार नाहीये. पण बघ, आता माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. उद्या पूजेच्या दिवशी नाही जर तुम्हाला ही पूजा आपण का घातली असा पश्चाताप झाला ना, तर नाव नाही सांगणार, गायत्री प्रभू म्हणून. आता बाप रे मित्रांनो, गायत्रीने तर डायरेक्ट तेजस आणि मानसीला ओपन चॅलेंज केलेलं आहे. तेजस मानसी जरी घाबरलेले नसले तरी तात्या आणि सूरजदादाला मात्र टेन्शन आलं आहे. त्यांना थोडी भीती वाटली की नेमकं गायत्री काय करेल. आणि आपण तर पाहिलेलंच आहे, गायत्री स्वतःच्या मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणण्यासाठी आणि प्रभुनिवास पाडण्यासाठी अगदी कोणत्या थरापर्यंत पोहोचू शकते. तिने स्वतःच्या सासूचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. तर दुसरीकडे आता ही गोष्ट तेजस सुयोगला सांगण्यासाठी फोन करतो. तेजस आणि सुयोग आता फोनवरती बोलत असतात. सुयोग म्हणत असतो, अरे वा, पूजा घालायची आहे सत्यनारायणाची. त्याबरोबर तेजस म्हणतो, हो ना, तात्यांनी आजच घरात येऊन सगळ्यांना अचानक सांगून टाकलं की माझ्या आणि लकीच्या आमच्या लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा राहिली आहे, ती आपल्याला घालायची आहे. त्यावर सुयोग म्हणतो, अरे वा 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 भावा, अरे ही तर अगदी चांगली बातमी दिलीस तू, पण मग ती अशी उदास होऊन सुटक्यासारखी का देतोयस? चांगलं बोल हसत हसत. त्याबरोबर तेजस म्हणत असतो, अरे कसं बोलू हसत हसत, लकीच्या आमना माझ्याबरोबर पूजेला बसायचंच नाही आहे ना. पण सुयोग, आता तेजसने असं म्हटल्याबरोबर सुयोग त्याला विचारतो, वहिनींना पूजेला बसायचं नाही, पण तुला वहिनी असं स्वतःहून बोलल्यात का तेजा? त्याबरोबर तेजस निरुत्तर होतो. मग लगेचच सुयोग त्याला म्हणायला लागतो की हे बघ तेजा, उगाचच्या उगाच ना तू काही पण बोलू नकोस. वहिनी तुला समोरून बोललेल्या नाही आहेत ना की त्यांना तुझ्याबरोबर पूजेला बसायचं नाही आहे म्हणून, मग तू उगाच कशाला नको त्या शंका काढत बसतोयस? तेजस म्हणतो, अरे पण तरी. त्याबरोबर लगेचच सुयोग त्याला ओरडतो. सुयोग म्हणतो, हे बघ तेजा, उगाच ना तू पण, किंतु, परंतु हे असलं काहीतरी करत बसू नकोस. मस्त पूजेला बस. अरे कदाचित देवानेच तुला ही संधी दिली असेल. सत्यनारायणाची पूजा म्हणजे लग्नानंतरची नवीन सुरुवात असते वेड्या. बघ, तुम्ही उद्याची ही पूजा करा, सत्यनारायण नक्की तुम्हाला पावणार आणि सगळं तुमच्या मनाप्रमाणे घडणार. बघ बघ तेजा, सगळं छान होणार, तुझ्या आणि वहिनीच्या नवीन संसाराला सुरुवात होणार. आता हे सगळं ज्यावेळेस सुयोग बोलतो तेजसलाही बरं वाटतं आणि मग आता तेजस म्हणतो, बरं ठीक आहे, चल आता मी फोन ठेवतो. आणि मग तेजस हा फोन ठेवून घेतो. तर आता इकडे लगेचच तेजस हा खरोखर देवाच्या पाया पडत असतो आणि म्हणत असतो, असंच होऊ देत. तर दुसरीकडे तेजस आता खोलीमध्ये आलेला असतो. खोलीत आल्यानंतर तेजस बघतो तर काय, मानसी ही कसल्या तरी गहन विचारात बुडलेली आहे. आता तेजस या गोष्टीचा आढावा घेतो आणि लगेचच मानसीला म्हणायला लागतो,
लकी चाम, जर म्हणजे तुमची पूजेला बसण्याची इच्छा नसेल तर तसं सांगा तुम्ही, काही हरकत नाही. त्याबरोबर मानसी तेजसकडे बघते आणि त्याला विचारते, का मी नाही म्हटलं तर तुम्ही एकटे बसणार आहात पूजेला? एकटे बसायचं आहे? त्याबरोबर लगेचच तेजस म्हणायला लागतो, नाही अहो एकटा कसा बसणार, ही पूजा जोडप्यानेच करायची असते. पण जर तुम्ही नाही म्हणालात तर 2 पर्याय आहेत. एक तर पूजा कॅन्सल करावी लागेल, नाहीतर मग मी तात्यांना सांगतो की उद्याच्या पूजेला दिनेश दादा आणि गायत्री वहिनीला बसू द्या म्हणून. तसं काहीतरी करता येईल आपल्याला. त्याबरोबर मानसी म्हणत असते, असं अजिबात काही करायचं नाही आहे. आपल्या लग्नानंतरची पूजा आहे ना ही, मग दिनेश दादा आणि गायत्री वहिनी कसे बसतील? त्याबरोबर तेजस गप्प बसतो. तर मानसी म्हणत असते, बसेन मी उद्या तुमच्याबरोबर पूजेला, कारण ही पूजा तात्यांनी घरामध्ये सुखशांती नांदावी ना यासाठी ठेवली. आणि त्याहून महत्त्वाचं, ही पूजा गायत्री वहिनी म्हणाल्यात की मी होऊ देणार नाही. आता तर ही पूजा होणार आणि अगदी निर्विघ्नपणे पारसुद्धा पडणार. बसेन मी तुमच्याबरोबर पूजेला, हे वाक्य मानसीचं ऐकून तेजसला खूप आनंद होतो. तेजस लगेच मानसीला म्हणतो, गुड. मानसी तेजसकडे रागाने बघते. तेजस म्हणतो, मी काय म्हणतोय, तुम्ही झोपा इथे खोलीत, मी बाहेर जाऊन झोपतो. आता मी बाहेर जाऊन झोपतो असं तेजसने म्हटल्याबरोबर मानसी तेजसला विचारते, बाहेर सूरजदादा आहे. त्याबरोबर तेजस म्हणायला लागतो की नाही ठीक आहे, मी सूरजदादा उठायच्या आत उद्या उठून खोलीत येईन, फक्त तुम्ही खोलीचा आणि मनाचाही दरवाजा उघडा ठेवा. आता खोलीचा आणि मनाचाही असं वाक्य तेजसने म्हणल्याबरोबर मानसीला राग येतो आणि लगेचच मानसी ही आता तेजसला म्हणायला लागते, काय? त्याबरोबर तेजस हा पटकन लगेच म्हणतो की खोलीचाच दरवाजा तुम्ही उघडा ठेवा, मी खोलीतून आत येईन आणि आतमध्ये झोपेन. ठीक आहे, मग आता निघतो मी. आणि मग आता लगेचच तेजस हा तिकडनं निघून चाललेला असतो. आता तेजसने ना हंतरून घेतलेलं असतं ना पांघरून घेतलेलं असतं. मानसी तेजसला सांगते, पांघरून घ्या. त्याबरोबर तेजस म्हणतो, पांघरून? त्यावर मानसी म्हणते, हो पांघरून. बाहेर झोपायला जात आहे ना, थंडी वाजते तुम्हाला बाहेर आणि मग सर्दी होईल. त्याबरोबर तेजस म्हणतो, लकीचाम, प्रेम नाही म्हणता आणि इतकी काळजी करता, काही कळत नाही मला तुमचं. त्याबरोबर मानसी म्हणत असते की काळजी वगैरे तुमची काही नाही करत आहे, उद्या पूजा आहे ना घरामध्ये. जर तुम्हाला सर्दी झाली, ताप आला तर मग माझ्याबरोबर पूजेला कोण बसणार? म्हणून म्हणते, घरासाठी पूजा करायची आहे ना, म्हणून पांघरून घ्या आणि जा. आता लगेचच तेजस हा होकार देतो, तिथलं पांघरून घेतो आणि झोपायसाठी निघून जातो. मित्रांनो, आता मानसी कितीही बोलत असली की मला तुमची काही काळजी नाही किंवा मला काही फरक पडत नाही, तरी आपल्या सगळ्यांना तर ही गोष्ट माहीतच आहे की हे सगळं खोटं आहे. मानसीला तेजसची पुरेपूर आणि भरपूर काळजी आहे आणि म्हणूनच मानसी प्रत्येक वेळेस तेजसला प्रत्येक गोष्टीतून सावध करत असते, प्रत्येक गोष्टीत त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहत असते, त्याची साथ देत असते. आणि आताही ती त्याच्यासाठीच तर घर वाचवायला आली आहे. पण आता अर्थात ही गोष्ट तेजसला कळायला थोडा वेळ लागेलच. आता इथे तेजस हा झोपायला बाहेर आलेला असतो. तो पहिला तपासतो, सूरजदादा झोपलाय ना? हो, त्याला आता खात्री पटते की सूरजदादा झोपलाय. तेजस खाली अंगणात येतो, पांघरून हंतरुणावरती ठेवतो आणि आता येऊन फाळकाजवळ बोलत असतो. तेजस फाळकाला म्हणत असतो, काय फाळकराव, आज पुन्हा तुमच्याबरोबर राहण्याची आलीच वेळ. पहिले तात्यांमुळे आली होती आणि आता काय? आता आणि मग तो स्वतःच्या गळ्याला हात लावतो, कपाळाला हात लावतो. थोडक्यात काय तो ॲक्टिंग करत असतो की आता माझ्या बायकोमुळे वेळ आली. आता इतक्यात त्या ठिकाणी अचानक प्रकट झालेले असतात ते म्हणजे संपतरावांना बघून तेजस घाबरतो आणि म्हणतो, हो संपतराव, तुम्ही असे कसे पण येता? येण्याआधी काहीतरी हिंट तर देत जा. संपतराव म्हणतात, आपला कारभार असाच असतो जावे बापू, आपण असेच येतो. बरं, मी काय सांगत होतो, उद्या तुमच्या लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा आहे. एकदा की ती पूजा निर्विघ्न पार पडली ना की बघा सगळं कसं व्यवस्थित होईल ते. तेजस म्हणत असतो, ते सगळं व्यवस्थित होईलच हो संपतराव, त्याची मला काही काळजी नाहीच आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? संपतराव होकार देतात. तेजस म्हणतो की तुम्ही मला दिसता, माझ्याशी बोलता, मला गोष्टीही सांगता, सल्ले देता, पण मग तुम्ही लकीचांबरोबर का बोलत नाही? त्यांच्यावर तर तुमचा खूप जीव आहे ना, मग त्यांना भेटा ना एकदा, त्यांच्याशी बोला. आता खरं तर त्या ह्या घरामध्ये राहायला आल्या आहेत, पण या घरातल्या फक्त 2 व्यक्तींशी त्या मन मोकळेपणाने बोलायच्या, एक तर मी आणि दुसरी आई. आता सध्या आई तिच्याशी बोलत नाही आहे आणि त्या माझ्याशी मन मोकळं करणार नाही, मग किमान तुम्ही तरी जाऊन त्यांच्याशी बोला. ह्या घरात बिचारा आता एकटा पडलाय तो. त्याबरोबर लगेचच संपतराव तेजसला म्हणत असतात, तेजसराव,
आपण कुठल्याच गोष्टीत डायरेक्ट सहभाग घेत नाही. आपण फक्त सल्ला देऊ शकतो आणि आशीर्वाद देऊ शकतो. आशीर्वाद असं म्हणत पुन्हा एकदा संपतराव गायब होऊन गेलेले असतात. दुसऱ्या दिवशी आता घरामध्ये पूजेचं कार्य असतं. सूरजदादा पूजेचं साहित्य घेऊन आलेलं असतो. त्याने केळीचे खांब देखील आणलेले असतात आणि आता चुकून घरात येत असताना सूरजदादाच्या हातातले केळीचे खांब दिनेशदादाच्या शर्टला लागतात. आता दिनेशदादा चिडतो. तो सूरजला म्हणायला लागतो, सूरज तुला कळतंय का तू काय करतोयस ते? अरे ऑफिसला जायचं आहे मला, ऑफिसचे कपडे खराब होत आहेत माझ्या. त्यावर सूरजदादा म्हणतो, अरे सॉरी दिनेशदादा. अरे पण तू ऑफिसला कुठे चाललाय? हे घे बरं माझ्या हातातले केळीचे खांब, जड आहे सगळं, वजन आहे. त्याबरोबर दिनेशदादा सूरजदादाला ओरडत म्हणतो, तुला कळत नाही का रे सूरज? ऑफिसला जातोय ना मी, कपडे खराब होतील माझे हे खांब वगैरे हातात घेतले तर. त्याबरोबर लगेचच आता तात्या त्या ठिकाणी आलेले असतात. तात्या म्हणतात, अरे दिनेश, आपल्या घरामध्ये आज पूजेचं कार्य आहे, आज तो ऑफिसवर नाही गेलास तर चालणार नाही का? त्यावर दिनेशदादा म्हणतो, ज्या मुलीसाठी तुम्ही पूजा ठेवली आहे ना, मी तिला काही मानतच नाही, त्यामुळे थांबण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तात्या दिनेशदादाला सांगत असतात, अरे बाळा, घरातली पूजा कोणा एकासाठी नसते, सगळ्यांसाठी असते. त्याबरोबर गायत्री तात्यांना म्हणायला लागते, तात्यासाहेब काय ना, पण मला वाटत नाही तुमच्या ह्या पूजा ठेवण्याचा काहीतरी फायदा होईल म्हणून. तर दुसरीकडे तेजस आणि मानसी हे दोघं जण असता प्रसादाचा शिरा बनवत असतात. तेजस किचनमध्ये लुडबुड करत असतो, मानसी खरोखर काम करत असते. इतक्यात आता त्या ठिकाणी सुनंदा आलेली असते. सुनंदाने सांगितलेलं असतं की ही मुलगी माझ्या किचनमध्ये येता कामा नये, आणि आता मानसी किचनमध्ये असते. सुनंदाचा खूप पारा चढतो. सुनंदा विचारते, ही मुलगी इथे काय करते? त्यावर तेजस म्हणतो, आई ते प्रसाद. त्याबरोबर सुनंदा म्हणते, सांगितलं होतं ना मी, ही मुलगी मला माझ्या स्वयंपाकघरात आलेली चालणार नाही म्हणून. मग कशी काय आली ही इथे? आता मात्र मानसी आणि तेजस काहीच उत्तर देत नाही. ते दोघंही फक्त एकमेकाकडे बघतच राहतात. सुनंदा ही खूप जास्त चिडलेली असते. आता त्या ठिकाणी तात्या आणि सूरजदादा सुद्धा आलेले असतात. तर हा घडलेला सर्व प्रकार बघून आता विनोदला आणि गायत्रीला मात्र प्रचंड आनंद होत असतो. विनोद म्हणत असतो की चला झालं सत्यनारायण. तर गायत्रीला सुद्धा आनंद होत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. आता गायत्रीने तर ओपन चॅलेंज तेजस मानसीला केलेलं आहे की उद्याच्या पूजेमध्ये काहीतरी गडबड होणार, तुम्हाला पश्चाताप होणार की का आपण ही पूजा घेतली. असं काही होईल का? कारण आपल्या सगळ्यांना तर माहीत आहेच की गायत्री जे बोलते ते खरं करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. मग आता ती तिचं बोलणं खरं करणार का, की तेजस मानसी गायत्रीच्या या चॅलेंजवरती मात करून आजची पूजा सक्सेसफुली कंप्लीट करून घरामध्ये सुख समृद्धी शांती येणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पण नक्की खरं काय घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.